नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब कनगुडे, शेअर मार्केट एक्सपर्ट, ट्रेडर, इन्व्हेस्टर. आपल्या सर्वांचं मासमॅन ट्रेडिंग स्कूल या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुमच्या सर्वांची माफी मागणार आहे, कारण की मागच्या 4 ते 5 दिवसापासून मी अनालिसिसचा व्हिडिओ आणि प्रॉफिट अँड लॉसेसचा व्हिडिओ सुद्धा मी युट्यूबवरती शेअर केला नाही आणि त्याच्यामुळे भरपूर साऱ्या लोकांना असं वाटत होतं की सर एक्झॅक्टली गेले कुठे. सो माझ्या पर्सनल कामांमध्ये आणि रेग्युलर कामांमध्ये मी थोडंसं व्यस्त असल्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करणं आणि ते नंतर एडिट करून युट्यूबवरती टाकणं थोडंसं इम्पॉसिबल होतं. तरी पण मला जेव्हा वेळ भेटेल तर त्यावेळेस आपल्या या युट्यूब चॅनलवरती अनालिसिसचे व्हिडिओ, त्याचबरोबर लाईव्ह ट्रेडचे व्हिडिओज मी इथे शेअर करत असतो आणि डेफिनेटली हे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच एक मार्गदर्शक ठरत असतील आणि याच्या बेसिसवरती तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं एज्युकेशन पण तुम्हाला भेटत असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सायंटिफिक मोटिवेशन भेटतंय असं पण आपण इथे म्हणू शकतो. आणि जर तुम्ही चॅनलवरती जर नवीन जर असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक अँड शेअर करायला विसरू नका. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की साधारणतः आपण 5 लाखाच्या फंडवरती साधारणतः 38% आसपास आपण इथे रिटर्न्स आपण इथे मार्केटमधून एक्स्ट्रॅक्ट केलेले. सो आता आहे 1 जून आणि आता वेळ झालेली आहे ती म्हणजे की मे महिन्यामध्ये आपण किती प्रॉफिट्स कमवले तर ते पाहण्याचे. आणि त्याच्यासाठी मी जाणार आहे डायरेक्टली आपल्या धनच्या प्लॅटफॉर्मवरती. सो धनच्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर आपल्या इथे मनी इन धन मध्ये आपल्या इथे पाहायला भेटतंय ते म्हणजे 13,23,677 रुपये फंड आहे. आता हा झाला आजचा अपडेटेड फंड. सो आजचा जो पण ट्रेड मी घेतला होता तर त्या ट्रेड मधलं जे पण प्रॉफिट आहे तर ते सर्व प्रॉफिट्स वगैरे कॅल्क्युलेट करून हा आपल्याला इथे फंड पाहायला भेटतो. आपण मे महिन्याचे प्रॉफिट्स आपण पाहण्यासाठी मी जातोय मनीमध्ये आल्यानंतर आपल्या इथे जायचंय ट्रेडर्स डायरीमध्ये आणि ट्रेडर्स डायरीमध्ये गेल्यानंतर आपण इथे चेकआउट करूयात की आपण मे महिन्यामध्ये टोटल ट्रेड घेतले किती. जसं की आपण इथे पाहतोय ओके. सो आपण इथे पाहतोय 3 ट्रेड इथे झाले, हे 4 ट्रेड, सो 7 ट्रेड झाले. हे 3 10, हे 2 12, इथे 2 14, इथे 1 15, इथे 3 18 आणि इथे 3. सो साधारणतः 21 ट्रेड आपण इथे मे महिन्यामध्ये आपण इथे घेतलेला आहे. आता त्यातले प्रॉफिटेबल ट्रेड किती तर ते पण आपण इथे बघूयात. ओके. सो याच्यातले आपण प्रॉफिटेबल आणि लॉस मेकिंग ट्रेड किती झालेले तर ते बघा. सो इथे आपण बघतोय की 3 ट्रेड्स आपले इथे लॉस मध्ये गेलेले आहेत, इथे आपले 4 ट्रेड लॉस मध्ये गेलेले आहेत आणि इथे 1 ट्रेड आपल्या इथे लॉस मध्ये गेलेला आहे. सो इथे आपले टोटल ट्रेड होते 21 ट्रेड आपण घेतले या महिन्यामध्ये आणि त्यातले 8 ट्रेड आपले इथे काय झालेले लॉस मध्ये गेलेले आहेत आणि राहिले किती मग आपले इथे टोटल 13 ट्रेड्स मध्ये आपण इथे प्रॉफिटेबल आहेत. सो जर आपण इथे जर बघितलं आपला जो विनिंग रेशो आहे तर तो 60:40 आपण म्हणू शकतो. सो आउट ऑफ 100 ट्रेड आपले 60 ट्रेड प्रॉफिटेबल आहेत आणि 40 ट्रेड हे लॉस मेकिंग ट्रेड आहेत असं आपल्या इथे आपला रेशो आपल्या इथे पाहायला भेटतोय. सो हा एक चांगला रेशो आहे, कारण की ऍज पर एक्सपर्ट जर आपण पाहिलं तर साधारणतः 50% पेक्षा जर तुमचं जे पण प्रोबॅबिलिटी आहे तर ती विनिंग वाली प्रोबॅबिलिटी असते. आता याच्यामध्ये एखादा पर्सन म्हणजे की सर तुम्ही 13 म्हणजे टोटल 21 ट्रेड मध्ये 8 ट्रेड मध्ये तुम्ही लॉसेस मध्ये आहात आणि त्यामध्ये फक्त 13 ट्रेड मध्ये तुम्ही प्रॉफिटेबल आहात, तर इथे याच्यामध्ये तुमचे प्रॉफिट झाले तरी किती. आता तेच एक्झॅक्टली आपण इथे बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे मला सांगायचंय की ह्या सगळ्या जर्नीमध्ये एक आपल्याला खूप मोठा डेंट पण बसलेला आहे आणि तो डेंट आहे 8 तारखेचा आणि तो डेंट आपल्या इथे पाहायला भेटतोय साधारणतः 3,50,295 रुपयाचा. सो इनिशियल फंड होता 5 लाख रुपये आणि 5 लाखानंतर आपल्या इथे 3,50,000 रुपयाचा आपल्या इथे डेंट पडलेला आहे जस्ट आपल्या टोटल कितव्या ट्रेड मध्ये. सो 1 2 3 4 5 6, सो 6व्या ट्रेडला आपल्याला 3.5 लाख रुपयाचा डेंट पडलेला आहे आणि तो पण 5 लाखाच्या फंडच्या बेसिसवरती. आणि इथून सगळी स्टोरी इंटरेस्टिंग आहे. सो आपण याच्या पुढे किती लॉसेस केले आणि कोणत्या ट्रेडमध्ये किती प्रॉफिट्स केले आणि कन्सिस्टंटली आपला रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे तर तो आपण आता इथे चेक करणार. सो आता इथे मी काय करतोय की लेजर स्टेटमेंट मध्ये जातोय. लेजर स्टेटमेंट मध्ये आल्यानंतर इथे मी जातोय कस्टमाइज वरती, सिलेक्ट कस्टमाइज टाइम फ्रेम आणि याच्यामध्ये मी फर्स्ट डेट घेतोय 1 मे आणि त्यानंतर इथे लास्ट डेट घेतोय ती म्हणजे 31 मे. सो टोटल आपल्याला इथे आलेलं दिसतंय
ओके, सो आपला जो ओपनिंग बॅलन्स होता तर तो 6,43,678 रुपये दाखवतोय. आणि एक्झॅक्टली मी जो तुम्हाला व्हिडिओ दाखवला इथे, सो ह्या व्हिडिओज मध्ये पण आपल्या इथे पाहायला भेटतंय की आपला जो बॅलन्स होता तर तो 6,48,000 आपल्या इथे पाहायला भेटतोय. आता मागच्या याच्यामध्ये आपण पाहिलं की साधारणतः 1,93,000 रुपये आपले इथे प्रॉफिट झालते. सो इथे मी डेट टाकून घेतलेली आहे. आपण स्टेटमेंट डाउनलोड करूयात आणि स्टेटमेंट मी इथे डाउनलोड केलेलं आहे. आपण स्टेटमेंट ओपन करूयात. सो आपण इथे स्टेटमेंट वरती आलेलो आहोत आणि स्टेटमेंट मध्ये आपल्याला इथे पाहायला भेटतंय की इथे जो मी तुम्हाला म्हटलेलं की ते साधारणतः 3,57,709 रुपयाचं इथे आपल्याला डेंट पडलेलं आहे. सो ज्यावेळेस आपण इथे प्रॉफिट अँड लॉस मध्ये ज्यावेळेस पाहिलं तर त्या ठिकाणी आपण पाहिलं की तिथे आपला जो लॉस होता तर तो 3,50,000 अप्रॉक्सिमेट होता. सो हे 7,000 रुपये इथे ब्रोकरेज लागलेले आहे. सो ब्रोकरेज प्लस जे पण आपले टॅक्सेस आहेत तर ते टॅक्सेस आपले इथे लागले. सो हे जे स्टेटमेंट आहे तर ब्रोकरेज आणि हे सर्व मायनस करून आपले स्टेटमेंट आहे. सो इथे आपण बघतोय की या कॉलम मध्ये साधारणतः आपल्याला इथे 8,83,000 मायनस मध्ये दाखवतंय. सो इथे काय की आपले जे पण लॉसेस झालेले आहेत तर ते लॉसेस आपल्या इथे दिसतात. सो इथे आपल्याला फर्स्ट मेल आपण पाहतोय की साधारणतः 6,950 रुपयाचा आपला लॉस झालेला आहे. त्यानंतर सेकंड मेला आपला साधारणतः 80,448 रुपये 84 रुपयाचा आपला लॉस झालाय. आणि त्याच्यानंतर इथे आपण साधारणतः 6 मेला आपण काही पैसे विड्रॉ सुद्धा केले. सो इथे मी काय करतोय की मार्क करून ठेवतोय. सो इथे साधारणतः आपण 2 लाख रुपये आपण काय केलेले विड्रॉ केले. सो लास्ट मंथचं जे पण आपलं प्रॉफिट होतं जे की मी तुम्हाला व्हिडिओज मध्ये सांगितलं 1,93,000 रुपयाच्या आसपास आपलं प्रॉफिट होतं तर ते प्रॉफिट सुद्धा आपण इथे विड्रॉ केलेले. सो एव्हरी मंथ आपण जे पण प्रॉफिट केलेले आहे तर ते प्रॉफिट्स विड्रॉ करणं सुद्धा महत्वाचं आहे. किंवा जर तुम्हाला फुल प्रॉफिट जर विड्रॉ जर नसेल करायचं तर त्यातला एक हिस्सा ऍज अ तुमची सॅलरी म्हणून तुम्हाला विड्रॉ करणं सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते आपल्या इथे पाहायला भेटतंय की जे मी इथे विड्रॉ केलेलं आपल्या इथे पाहायला भेटतंय. आता आपण काय करूयात की हे 2 लाख रुपये आपण इथे झिरो करूयात आणि त्याच्यानंतर आपले ऍक्च्युअल लॉसेस किती झाले. सो पूर्ण 1 मे पासून ते 31 मे पर्यंत आपले लॉसेस किती झाले तर ते आपण इथे कॅल्क्युलेट करूयात. सो त्याच्यासाठी मी इथे फॉर्म्युला टाकतो एक्सेल शीट मध्ये. सो इज इक्वल टू सम इन ब्रॅकेट. सो इथून मी पूर्ण ड्रॅग करतोय. ओके, सो फर्स्ट डेटला आलो, ब्रॅकेट कम्प्लीट आणि एंटर करतोय. सो इथे आपल्याला पाहायला भेटते की आपले जे पण लॉसेस आहेत तर ते लॉसेस आपल्याला साधारणतः 6,83,000 रुपयाच्या आसपास दिसतात. आणि इथे याला मी काय करतोय रेड कलर करतोय. सो इथे मी टोटल सुद्धा लिहितो. त्याचबरोबर सेम फॉर्म्युला आपण इकडे याला ड्रॅग अँड ड्रॉप करूयात. सो आपल्याला कळेल की 1 मे पासून ते 31 मे पर्यंत आपण प्रॉफिट्स किती कमवले. सो याचा रंग मी आता काय करणार आहे ग्रीन करणार आहे कारण की आपले प्रॉफिट्स आहेत. सो इथे आपल्याला पाहायला भेटतंय इथे सुद्धा आपल्याला सो याचा रंग मी ग्रीन केलेला आहे आणि याला मी करणार आहे बोल्ड. सो जेणेकरून तुम्हाला इथे इझिली हे दिसेल. याचे फॉन्ट साईज सुद्धा मी वाढवतोय. ओके, सो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. सो या ठिकाणी मी इथे प्रॉफिट्सला सुद्धा काय केलेलं आहे की फिल्टर लावलेलं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला इथे पाहायला भेटतंय की टोटल आपण या महिन्यामध्ये साधारणतः 13,85,390 रुपयाचे आपण इथे प्रॉफिट्स कमवले. आता याच्यातून आपण काय करू लॉस मायनस करूयात. सो इज इक्वल टू दिस प्लस दिस कारण की ते ऑलरेडी मायनस चिन्ह आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल प्रॉफिट्स आपल्या इथे पाहायला भेटतात. सो इथे सुद्धा मी काय करतोय की सेम फॉर्मॅट इकडे मी पेस्ट करतोय. सो हा नंबर आपल्याला दिसायला इझी आहे. ओके, सो हे जे निव्वळ प्रॉफिट्स आहेत आपले तर ते साधारणतः 7,01,693.18 आपले एवढे प्रॉफिट झाले. आता हे ऍज पर मासमॅन स्टाईल आपण हे आता पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. का पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे याची स्टोरी मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगितलेली. तरी पण मी अजून पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने सांगतो. कारण की पर्सेंटेज मध्ये विचार का करायचा आहे आपल्याला तर त्याच्या मागचं एक रिझन आहे. कारण की ट्रेडिंग हा एक बिझनेस आहे आणि बिझनेस ज्यावेळेस पण आपण करतो तर आपण जे पण प्रॉफिट अँड लॉसेस आहेत तर ते आपण पर्सेंटेज मध्ये बोलत असतो. किंवा एखाद्या पार्टीला जरी आपल्याला जर डिस्काउंट जरी द्यायचा असेल तर तो आपण पर्सेंटेज मध्ये कम्युनिकेट करत असतो. सो पार्टीला जरी आपल्याला डिस्काउंट द्यायचा असेल तर तो आपण पर्सेंटेज मध्ये देतो. सेठ आपको हमने 5% डिस्काउंट दिया है, सेठ हमने 4% डिस्काउंट दिया है, लो ये ज्यादा से ज्यादा और 2% अपना डिस्काउंट होगा. म्हणजे काय की तो बिझनेसमॅन काय करतोय की त्याची रिस्क जी आहे तर ती कमी करतोय आणि त्याच्यामुळे आपल्याला जो पण आपले प्रॉफिट्स आहेत तर ते पर्सेंटेज मध्ये कॅल्क्युलेट करणं आपल्या इथे महत्वाचं आहे. जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं की माझं जे पण कॅपिटल होतं ट्रेडिंगचं कॅपिटल 1 मेला तर ते 5 लाख रुपये होतं.
सो हे झाले 5 लाख रुपये आणि आपण याच्या बेसिसवरती आपण इथे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करूयात. सो इज इक्वल टू 7 लाख इंटू आपण करूयात 100 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 5 लाख रुपये आणि एंटर. सो आपल्याला इथे पाहायला भेटतंय की आपण साधारणतः 140% रिटर्न्स आपण इथे लास्ट मंथ मध्ये आपण इथे मार्केटमधून कमवलेले आहेत आणि हे जे रिटर्न्स आहेत तर ते नक्कीच एक मार्केबल आहेत. आणि सो आपण या ठिकाणी बघतोय की साधारणतः 140.34% रिटर्न्स आपण लास्ट मंथ मध्ये आपण इथे अर्न केलेले आहेत. आणि त्यासाठीच मी ऑलवेज माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की आपला जर ट्रेडिंग मध्ये जर सक्सेसफुल जर व्हायचंय तर आपल्याला सायंटिफिक ट्रेडिंग कशा पद्धतीने करायची तर ते आपल्याला शिकता आलं पाहिजे. सायंटिफिक ट्रेडिंग म्हणजे काय की तुम्हाला कॅन्डलस्टिकची कम्युनिकेट करता आलं पाहिजे. जसं की एखादा बुलिश एंगल्पिंग कॅन्डलस्टिक पडल्यानंतर मार्केट वरती जातं किंवा बेरिश एंगल्पिंग कॅन्डलस्टिक पडल्यानंतर मार्केट खाली येतं आणि खाली येणार आहे तर ते किती रुपये खाली येणार आहे किंवा कॅन्डलस्टिक बरोबर आपल्याला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी कंबाईन करायच्या असतात, कन्क्लूड करायच्या असतात आणि त्याच्यानंतर आपल्याला बाय किंवा सेलचा निर्णय घ्यायचा असतो ते पण आपल्याला इथे बघायचं असतं. किंवा आपण जर ऑप्शन मध्ये जर काम जर करतो तर त्या ठिकाणी कोणत्या लेवलची स्ट्राईक प्राइस निवडायची, ऍट द मनी निवडायची, इन द मनी निवडायची किंवा आउट ऑफ द मनी निवडायची. तर ह्याचं पण आपलं एक सायंटिफिक नॉलेज आपल्या इथे आलं पाहिजे. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओजमध्ये मी म्हणत असतो की आपल्याला जर ट्रेडिंग मध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये जर करिअर जर करायचंय तर आपल्याला सायंटिफिक ट्रेडिंग शिकणं महत्वाचं आहे. आणि हे तुम्ही अगदीच तुमच्या आजूबाजू जे कोर्सेस असतील किंवा तुमच्या आजूबाजूला जे पण स्टॉक मार्केट विषयी जे नॉलेज प्रोव्हाइड करणारे इन्स्टिट्यूट असतील तर त्या ठिकाणी तुम्ही थोडीशी फी पे करून तुम्ही तुमचं जे पण नॉलेज आहे स्टॉक मार्केट विषयीचं तर ते तुम्ही अपग्रेड करून घेऊ शकता. सो या ठिकाणी आपण थांबूयात. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक तो बनताय आणि त्याचबरोबर जर तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इथून पुढचे जे पण अनालिसिसचे व्हिडिओ आणि माझे लाईव्ह ट्रेडिंगचे जे पण व्हिडिओज असतील सर्वात अगोदर पाहायला भेटतील. सो याच नोटवरती आपण इथे थांबूयात. सो नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू.